हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरेंना वाटतंय। TV9च्या ग्लोबल समिट कार्यक्रमात अमित शहांचा ठाकरेंवर निशाणा, तर घराणेशाहीवाले सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आले। शहांची इंडिया आघाडीवर टीका। मुंह में राम बगल में ईडी म्हणजे सत्ताधाऱ्यांचे घरगडी। उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात, सत्तेसाठी हावरेपणा सुरू असल्याची ही टीका। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार, सत्ताधाऱ्यांच्या आक्रमक मागणीनंतर विधानसभा अध्यक्षांचे आदेश। कुणी कोणाच्या आया बहिणी काढणार असेल तर आढेवेढे न घेता भूमिका घ्यायला हवी। मनोज जरांगेंचा बोलविता धनी कोण, चौकशीमध्ये षडयंत्र बाहेर काढणार, देवेंद्र फडणवीस आक्रमक। फडणवीसांना मराठा समाज विरोधी दाखवण्याचा प्रयत्न, जरांगेंची भाषा कार्यकर्त्यांची नाही तर राजकीय। जाती जातीत भांडण लावण्याचं काम कुणी करू नये, मुख्यमंत्री शिंदेंचे खडे बोल। आई बहिणीवरनं अपशब्द वापरले असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, शब्द मागे घेतो, जरांगेंनी मागितली शिंदे फडणवीसांची माफी। उपमुख्यमंत्र्यांचे आरोप पोरकट, जरांगेंना फोन केला हे सिद्ध झालं तर वाटेल ते मान्य करेन। पवारांनी आरोप फेटाळले तर कुठलीही चौकशी करा, कर नाही त्याला डर कशाला, पवारांचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे नाना पटोलेंचा मंगेश चिवटेंवरती निशाणा, जरांगेंजवळ मंगेश चिवटे काय करत होते, पटोलेंचा सवाल, तर जरांगेंची एसआयटी चौकशी चिवटपणे करा, उद्धव ठाकरेंचं खोचक वक्तव्य। माझी बिंदास एसआयटी चौकशी करा, मला गुंतवण्याचं षडयंत्र रचलं जातंय, एसआयटी चौकशीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। जरांगेंना तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का, ठाकरेंचा सरकारला सवाल, जरांगेंची मागणी चुकीची असल्यास त्यांना विश्वासात घेण्याचं काम सरकारचं असल्याचंही वक्तव्य। लोकशाहीमध्ये कोणालाही निवडणूक लढण्याचा अधिकार, बारामतीतनं नवा उमेदवार उभा राहिला तर आनंद, सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर शरद पवारांची प्रतिक्रिया। विधान परिषदेतनं बाहेर येताना उद्धव ठाकरे, दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यात संवाद, ठाकरेंसाठी संपूर्ण लिफ्ट खाली करू, प्रसाद लाड यांचा टोला, तर आमचा सगळा पक्षच खाली केला, ठाकरेंच्या वक्तव्यानं एकच हशा। अर्थमंत्री अजित पवारांकडनं राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर, 4 महिन्यांसाठी 6,522 कोटींची तरतूद, तर 99,288 कोटी रुपयांची राजकोषीय तूट। पुढचं पाठ मागचं सपाट असा अर्थसंकल्प, उद्धव ठाकरेंची टीका, तर मवियात असताना माझ्या अर्थसंकल्पाचं कौतुक करायचे, अजित पवारांचा टोला। तर अपेक्षित ब्रेकिंग न्यूज ही लवकरच येणार, छत्रपती शाहू महाराज यांचं सुतोवाच। 48 जागांवर कुठे लढायचं यावर मवियामध्ये एकमत, जागा वाटपाबाबत आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत, मविया बैठकीनंतर राऊतांची प्रतिक्रिया, तर जागा वाटपाची माहिती मिळाल्यावर भूमिका स्पष्ट करू, वंचितच्या धैर्यवर्धन पुणकरांचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।